येस, सकाळच्या थकव्यापासून भर उन्हामध्ये भर पावसात श्रम करून आता मात्र रिलॅक्स होताना पाहायला मिळतात. गच्चीमध्ये पहिल्या बाल्कनी पहिल्या टेअरमध्ये आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कदमवाडी उपवळे संघाचे खेळाडू आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. तुषार शिवमारे आपण त्या ठिकाणी पाहतोय टीव्ही स्क्रीनवर. पहिल्या टिअरवर अक्षरशः आरामात जेवण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमोल गोलंदाजी मार्कवर अमोल. पहिला चेंडू महेशच्या बॅट मधून येतोय. इट्स हाय 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 अँड हँडसम. पंचांचा इशारा. षटकार षटकार षटकार. पहा काय सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर जरूर षटकार आला. त्यानंतर काय कमबॅक करा म्हणावा लागेल गोलंदाज अमोलचा. संघाचा तारणहार आहे, संघाचा कर्णधार आहे. कॅप्टन वर्सेस कॅप्टन अशी बॅटल मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूला वाकाईवाडीचा कॅप्टन तर दुसऱ्या बाजूला नाठवड्याचा कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय. येस, याच दरम्यान सुमित दादा कदम यांचा देखील या ठिकाणी आगमन झालाय. त्यांचा देखील या ठिकाणी येतोजी याचा सन्मान केला जातोय. येस, घोषांकी क्षेत्रात एक धाव. पुन्हा एकदा महेशच्या बॅट मध्ये येतोय. इट्स अ हाय अँड हँडसम मॅग्निफिसंट. षटकार षटकार षटकार. यस, वाकाईवाडी संघ आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये.
यस महेश टपळे आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. सुरेख असा झेल आणि संपलाय महेशचा खेळ. वा धनाजी गोलंदाजी मार्क व सुरेख अशी महत्वाची अशी विकेट धनाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्रायकिंग एंडला आता विजय, नॉन स्ट्रायकिंग एंडला विशाल आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस शहाजी कदम मुंबई पोलीस यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना मी विनंती करतो दादा आपण व्यासपीठावर या. पाच सुरेख असं क्षेत्ररक्षण कुमार यांच्या माध्यमातून आणि विजयचा खेळ मात्र या ठिकाणी संपुष्टात आला. नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या दिशेने जायचा. विक्रम जरासा धावत जा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17. बॉल चॉईस नाही आपल्याकडे. जो बॉल दिला जाईल त्याच बॉलवर खेळावं लागेल याची सर्व संघांनी दक्षता घ्या. पंच आपण देखील दक्षता घ्या. बॉल चॉईस नाही आहे.
यस पंच सामना स्पीडअप ठेवायचा आहे कारण अजून देखील आपल्याला 4 सामने आपल्याला अजून देखील कव्हर करायचे 4-4 ओव्हरचे, त्यामुळे थोडासा स्पीडअप ठेवायला सांगा. वा भाई वा, सुरेख अशी गोलंदाजी. विशालला आकडून ठेवलाय, जकडून ठेवलाय, अक्षरशः विशालच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या की काय असं म्हणायला हरकत नाही. कुमार नाम तो सुनाई होगा, जर्सी नंबर 24. वा भाई वा, सुरेख अशी गोलंदाजी. 5 डॉट चेंडू, शेवटचा चेंडू डॉट काढून महादेव कदमच्या रेकॉर्डची बराबरी करेल का? रनआउटची संधी होती, मात्र पंचांकडे जर आशाभूत नजरेने पाहिलंय. किती 21 झाला ना, 21 धावा आणि हा 22 धावा. गोशांकी क्षेत्रात एक धाव, 22 धावा धावसंख्येवर. विशाल स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय तो म्हणजेच फलंदाज विक्रम. तेवीस धावा धावसंख्येवर लागलेत. आपण जर पाहिलं तर ओमचा MTC क्लीन अँड क्लिअर क्वांटिटी आणि क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते. हेलिकॉप्टरचा उडवलंय, खेळाडू त्या ठिकाणी कुमार तैनात आहे. कुमार कुठेतरी मिसजस्ट झालाय. एकेरीला दुहेरीत कन्वर्ट करण्यात यश. 2 धावा. सुरेन रन इन बिटवीन द विकेट. 25 धावा आतापर्यंत धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज जर पाहिलं तर प्रवीण तांबे सरांसारखं महान क्रिकेटमधील महान व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी आपल्या या दोस्ती 11 आयोजित दोस्ती चषक 2025 मध्ये त्यांचं गायडन्स आपल्याला पाहायला मिळालं. त्याचबरोबर त्यांचे अनेक मित्रबंधू देखील या ठिकाणी आले. कॅचेसचा कॉल आहे. वा बाई वा, सुरेख असा कॅच सुरेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी नंबर 63 म्हटलं तर स्काय, इंडियन टीम मधील स्कायची आठवण करून देणारा हा कॅच आपल्याला पाहायला मिळतोय.
25 धावा आणि 26 धावांना विजय असेल. या मॅच नंतर आपण आपल्यामधीलच एक खेळाडू जयन्मान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्दचा एक खेळाडू आणि स्पॉन्सर म्हटलं तरी हरकत येणार नाही असे सुमित सुमित दादा यांचं काही दिवसापूर्वी निधन झालं होतं. त्यांना आपण या मॅच नंतर नक्कीच आपण जेव्हा वाकुर्डेची मॅच असेल तेव्हा आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहोत. तरी या मॅच नंतर सर्व खेळाडूंना विनंती असेल की जशी ही मॅच संपेल वाकुर्डे खुर्द हा संघ जसा मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला की सर्व खेळाडूंना विनंती करेल की आपल्या डोळ्यावरील गॉगल आणि डोक्यावरील कॅप काढून आपण आहे त्या स्थितीमध्ये यानंतरच्या मॅचमध्ये उभं राहायचं आहे. कारण आपल्यामधीलच एक खेळाडू म्हणजेच सुमित दादा यांचं काही दिवसापूर्वी निधन झालं होतं वाकुर्डे खुर्द संघातील. त्यांना आपण आपल्या वतीने श्रद्धांजली वाहणार आहोत. दोस्ती 11चे खेळाडू जे वरती बसलेत ना त्यांना विनंती करतो महादेवभाऊ यांचा कॉल आहे आपण लगेच खालती यायचंय स्टेज जवळ. तुषार तुषारदादा शिवमारे आपण त्या ठिकाणी बसला आहेत. तर महादेव कदम यांचा आपल्याला कॉल असेल की आपलं झालं असेल तर आपण या व्यासपीठाजवळ या, अन्यथा आपल्यावर कॅमेरा फोकस केला जाईल. पहिल्या टिअरमध्ये जे खेळाडू बसलेत दोस्ती 11चे आपल्याला विनंती आहे आपण लगेच व्यासपीठाच्या दिशेने या. कुमार आणि बापू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला बापू, नॉन स्ट्रायकिंग एंडला कुमार ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. व पहिला चेंडू, पहिला धक्का, पहिला हादरा बापूच्या स्वरूपात लागलाय ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाठवडी या संघाला. येस स्वप्नील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. घोषांकी क्षेत्रात एक धाव. आज जर पाहिलं तर
भगत सरांची एनर्जी कुठेतरी आता डाऊन झालेली पाहायला मिळते. नक्कीच त्यांना एनर्जीची गरज आहे. कोहली सर एनर्जेटिक एव्हरग्रीन असे पाहायला मिळतात आणि भगत सरांची कुठेतरी आज आता एनर्जी थोडीशी डाऊन वाटते. सकाळच्या सत्रामध्ये डान्सिंग अंपायर गोट्या सरांची आठवण करून देत होते. आता मात्र कुठेतरी त्यांची एनर्जी डाऊन झालेली आपल्याला पाहायला मिळते. सूर्य कसा फटका तेजस चेंडूच्या मागे पळताना धावताना पाहायला मिळतोय. कॅचडीचा कॉल आहे. विजय चेंडूच्या खाली जरूर आहे आणि विजय कोणतीही चूक करणार नाही. कुमारचा संपला खेळ. कुठेतरी नाटवडे संघ 3 आठवड्यापासून बॅकलॉक वर जाताना पाहायला मिळतो. पहिली मॅच चांगली खेळतो, दुसरा मॅच चांगला करतो, तिसऱ्या मॅचला कुठेतरी त्यांचं कम्युनिकेशन बिघडतं. आता मात्र दुसऱ्या मॅचलाच कम्युनिकेशन बिघडताना पाहायला मिळत आहे. 18 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. आता मात्र धनाजी नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. येस, आज जर पाहिलं तर अंबामाईच्या नावाने प्रसन्न श्री गणेशाय नमः सिद्धेश्वर प्रसन्न वारणा क्रिकेट असोसिएशन 32 शिराळा मुंबई अंतर्गत दोस्ती 11 उपवळे कदमवाडी आयोजित दोस्ती चषक 2025 भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा पर्व क्रमांक पहिला आणि पहिल्या पर्वामध्येच आजचे आयोजक बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालेत. प्रथम पारितोषिक पाहिलं तर रोख रक्कम 11,001 रुपये ते म्हणजे दिलं सुनील गायकवाड, किरण पाटील, राज यांच्या माध्यमातून देण्यात आले. द्वितीय पारितोषिक अनिल धुमाळ, राकेश शेवडे यांच्या माध्यमातून देण्यात आले. सौजन्य ट्रॉफी सौजन्य संदीप कदम भाऊ, मारुती कदम काका यांच्या माध्यमातून देण्यात आले. ग्राउंड सौजन्य सुरू कसा फटका या दरम्यान कॅचडीचा कॉल आहे. रनिंग कॅच जरूर हाताला ब्रश झाली मात्र ड्रॉप झाली. पावसाच्या सरी देखील बरसायला सुरुवात झाली. वरुण राजाने कुठेतरी हजेरी लावली आहे. ग्राउंड सौजन्य पाहिलं तर महादेव कदम मुंबई पोलीस, दीपक शेवडे यांच्या माध्यमातून देण्यात आले. स्टेज सौजन्य विजय कदम, बिजूभाऊ, सुहास कदम यांच्या माध्यमातून देण्यात आले. यूट्यूब सौजन्य श्री अजय कदम, कुमार अभिजित इंगवले यांच्या माध्यमातून देण्यात आले. अंपायर सौजन्य कुमार विक्रम कदम, कुमार विघ्नेश कदम, सिद्धेश कदम यांच्या माध्यमातून देण्यात आले. वा भैया सुरेख असं रनिंग बिटवीन द विकेट या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. जिथे 1 धाव होते तिथे मात्र 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. तसेच ज्यांनी आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली असे कुमार संदेश कदम, सुजित कदम यांच्या माध्यमातून देण्यात आले. समालोचन सौजन्य बॉल सौजन्य संकेत कदम, संग्राम कदम यांच्या माध्यमातून देण्यात आले. मैदानाच्या आतमध्ये काय सुरेख अशी गोलंदाजी महेश याच्या माध्यमातून सुरू आहे. त्यानंतर जेवण सौजन्य पंकज कदम, साईराज कदम यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. बॅनर सौजन्य अनिल गायकवाड आणि विकास कदम यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. तसेच पाणी सौजन्य कुमार तेजस कदम, तुषार कदम यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. आणि नाश्ता सौजन्य तुषार शिवमारे, प्रशांत शेवडे यांच्या माध्यमातून देण्यात आले. तर संपूर्ण आज या चषकासाठी मेहनत घेतलेले संपूर्ण
उपवाडीकर आणि कदमवाडीकर यांच्या वतीने सर्व खेळाडूंचे हार्दिक हार्दिक आभार असतील. आणि मॅचच्या दरम्यान काय झालंय, क्लीन बोर्ड यू मिस आय डेफिनेटली दांडी बांडी बांडी गुल झाली आहे. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. फक्त 5 धावांचं षटक हाताळलंय आणि महत्वाची विकेट संपादन करण्यात यश आलंय. महेश ढापे नाम तो सुना युगा एमडी जर्सी नंबर 12 एमडी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू 12 धावांची गरज. नवीन फलंदाज सुरेश फलंदाजी मार्कवर हा प्रकार टायमिंग प्रॉपर आणि हा जातो चेंडू सीमा रेषा पार. षटकार 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 एकचाय दो कारी आणि फलंदाज आहे सप्पे भारी. वा बाई वा, सुरेख असे फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र 6 धाव्यांची गरज, फक्त आणि फक्त 6 धाव्यांची गरज. गोशांकी क्षेत्रात 1 धाव बॅट एज आहे. पहा पंचांचा इशारा, चिंबोरी सरांचा इशारा येतोय आमच्यापर्यंत. पावसामध्ये चिंबोरी भिजली की नाचायला लागली. नक्कीच एनर्जी पुन्हा आली. पावसांच्या सरी जशा डोक्यावर पडल्या आणि आमच्या चिंबोरी सरांच्या मध्ये एनर्जी आलेली पाहायला मिळाली. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी. पंचांकडे पाहावं लागेल. यस 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 पंचांचा इशारा ओ युटी आउट. विनोद भगत सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. ओ युटी आउट. नवीन फलंदाज अमोल संघाचा तारणहार, संघाचा कर्णधार. आता मात्र कमबॅक केलाय विजयने. कमबॅक केलाय मैदान मॅच मध्ये कमबॅक केलाय. 6 चेंडून 4 धाव्यांची गरज. एक मोठा फटका दूर विजयापासून नाटवडे संघ. तर डिपेंड करायच्यात 4 धावा डिपेंड करायच्यात. विशाल गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. पाच चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. काय घडेल मॅच मध्ये? 5 चेंडू 4 धावा. पहा क्षेत्ररक्षण, पहा छत्री क्षेत्ररक्षणाचे सजवलेले पाहायला मिळते. आणि हा चपराक कॅचेटचा कॉल होता. कॅच सोडली की मॅच सोडली मित्रा. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न
सुरेश सारख्या स्ट्रायकर बॅट्समनला कुठेतरी तंबूचा आश्रय दाखवलाय. 12वा खेळाडू पहा, असा असतो 12वा खेळाडू. नाराज झालाय अमोलवर, कारण त्याला देखील माहिती आहे जोपर्यंत सुरेश असताना मैदानावर सुरेशकडे ते अमोल आहे स्ट्रायकिंग एंडला. आता मात्र 4 चेंडू 3 धाव्यांची गरज. 3 चेंडू 4 धावा. यस, अर्जुन दादा नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. पाहूया पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिले. अर्जुन दादा पंचांकडे इशारा मागतायत. आता मात्र अमोल 3 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज आहे. अमोल आहे स्ट्राईकला. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. 3 चेंडू 3 धाव्यांची गरज. एक मोठा फटका अमोलच्या बॅटमध्ये येईल की विशाल कमबॅक करेल. हाफ ट्रॅकर आता कॅच पकडेल की सोडेल आणि कॅच मात्र सोडली आणि बाउंड्री देखील नाही. 2 धावा तर यशस्वीरित्या पूर्ण. अर्जुन दादा 3ऱ्या धावेची मांग करतायत. मात्र आता स्कोर इज लेवल. 2 बॉल 1 धावेची गरज. 2 चेंडू 1 धावेची गरज. मागील मॅच ज्या प्रकारे झाली वाकाईवाडीची त्याच प्रकारे आता देखील झाली आहे. मागील मॅच मध्ये देखील 1 चेंडू 1 धावेची गरज होती आणि आता देखील 1 चेंडू 2 बॉल 1 धावेची गरज आहे. पहिल्या मॅच मध्ये 1 बॉल 1 ची मॅच जिंकली होती वाकाईवाडीने. आता 2 बॉल 1 धावेची गरज. संपूर्ण क्षेत्ररक्षण पुढे घेतले. अमोल काय करेल आणि हा सामना मात्र या ठिकाणी जिंकला आहे. अर्जुन दादा पहा किती खुश आहेत. युवा उद्योजक अर्जुन आपल्या संघाचा विजयामध्ये मोलाचा वाटा 3 धावांचा